नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती बनवणार आहोत, जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाची एकूण 1539 पदांकरिता जी जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे. त्याचा जो नवीन अभ्यासक्रम आहे, तो सुद्धा जाहीर झालेला आहे. या परीक्षेकरिता, या पदाकरिता परीक्षा कशी होणार आहे, पूर्व आणि मुख्य असे 2 पेपर होणार आहेत का? का एकच एक एक्झाम असणार आहे? ही सुद्धा माहिती आणि डिटेल टॉपिक लिस्ट म्हणजे कोणत्या विषयाला किती मार्क असणार आहेत, त्यामध्ये कोणते पॉइंट इन्क्लूड केलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधनं सांगितलं जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. तर व्हिडिओला सुरुवातीला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. सर्व विषयासहित आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदभरतीकरिता ज्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्याकरिता 1539 यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. सध्या तरी प्रत्यक्षदर्शी आपल्याला या जागा दिसला जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. गट क मध्ये आहेत. एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर त्याची आपल्याकडे सर्व विषयासहित बॅच उपलब्ध असणार आहे, सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे डेली जे लेक्चर असतात ते लाईव्ह सुद्धा बघू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार अनलिमिटेड टाइम व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकणार आहात. यामध्ये दर आठवड्याला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, आतापर्यंत जेवढे काही तलाठी परीक्षेचे पेपर झालेले आहेत ते पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. पीडीएफ नोट्स ऑल सब्जेक्टचे तुम्हाला प्रिंट आउट काढण्यासाठी, झेरॉक्स काढण्यासाठी उपलब्ध असतील. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन ऑलरेडी जे मागच्या वेळेस जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये तलाठी म्हणून सिलेक्ट झालेले आहे असे तलाठी अधिकारी तुमच्यासाठी असणार आहेत. ग्राम महसूल अधिकारी म्हणून शिकवण्याकरिता लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात आपण. आणि सर्वात महत्वाचं आहे, याकरिता आपल्याला कॉल करायचा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे 9834422263 या नंबरवरती, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अभिजित सर्स अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून एनरोल करू शकता. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण परीक्षेचं स्वरूप, योजना वगैरे संपूर्ण बघणार आहोत. यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क. ओके, प्रिलिम यामध्ये गट क संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. एकूण सामान्य क्षमता चाचणी आहे. एक पेपर होणार आहे तुमचा. 100 प्रश्न, 100 गुण असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न 1 गुण. दर्जा प्रश्नांचा पदवीचा असेल आणि माध्यम मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेचा जो कालावधी आहे 1 तासाचा असणार आहे, 60 मिनिटे. आणि स्वरूप प्रश्नपत्रिकेचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये, एमसीक्यू स्वरूपामध्ये हे पेपर घेतला जाणार आहे. एक क्वेश्चन 4 ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. परीक्षा कशी होणार आहे तर ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. ओके, ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. आजपासून परत फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 5 ऑगस्ट पर्यंत याचा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. काही अडचण आली तर कॉल करायचा आहे. याच्यामध्ये नकारात्मक गुणदान पद्धती, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. म्हणजेच एका विषयाकरिता प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण वजा कमी केले जाणार आहेत. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिली असल्यास अथवा उमेदवारांनी पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलं नसेल तर ते सुद्धा चुकीचं समजण्यात येणार आहे. त्याचे सुद्धा मायनस मार्क केले जाणार आहेत. ओके, आता आपण अभ्यासक्रमाविषयी डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. यामध्ये काय काय कोणकोणते विषय आहेत आणि त्यामध्ये टॉपिक कोणते आहेत. तर सामान्य क्षमता चाचणी पहिला विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ओके, 1600 पासून ते आपल्याला 1947 पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा तोपर्यंतचा इतिहास, त्यासोबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज सुधारक. ओके, आणि रिलेटेड महाराष्ट्राचा विशेषता म्हटलेला आहे त्यांनी. त्यानंतर आहे भूगोल. यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे. भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान. हवामान हा टॉपिक आहे. अक्षांश, रेखांश म्हणजे काय, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार म्हणजे मृदा आणि मृदेचे प्रकार आपल्याला अभ्यासाचे भूगोलमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत त्यांनी एक दिलेले आहेत. पर्जन्यमान. त्यानंतर प्रमुख पिके कोणती घेतली जातात, खरीप पिके, रब्बी पिके असतील. प्रमुख शहरे कोणती आहेत. नदी प्रणाली हा टॉपिक आहे. उत्तरवाहिनी नद्या, दक्षिणवाहिनी नद्या, पूर्ववाहिनी नद्या असतील, पश्चिमवाहिनी नद्या आहेत. उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये जे एमआयडीसी
सेक्टर आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला नवीन नवीन जे उद्योग स्थापन झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती असायला पाहिजे. हा झाला दुसरा विषय. त्यानंतर पुढे जाणार आहोत अर्थशास्त्र. यामध्ये कोणकोणते टॉपिक समाविष्ट आहेत? भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेतीमध्ये तुम्हाला प्रकार त्याचे जे क्षेत्र आहे, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्षेत्र. उद्योग, परकीय व्यापार म्हणजे काय, बँकिंग हा टॉपिक आहे. लोकसंख्या आहे 2001 आणि 2011 आपल्याला कंप्लीट करावं लागणार आहे. ओके. दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती म्हणजे काय, शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प जो दरवर्षी राज्य आणि केंद्राचा मांडला जातो तो, लेखा परीक्षण, कॅग संदर्भात सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा विषय आहे चालू घडामोडी. यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या घडामोडी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला असणार आहेत, जे तुम्ही अगोदर ऑलरेडी मध्ये परीक्षेची तयारी करत आहात. त्यासोबतच राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी आहे, भारतीय राज्यघटना, यासोबतच याच्यामध्ये पंचायत राज या विषयाचा समावेश असतो. ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंत तुम्हाला कटक मंडळे म्हणजे काय, औद्योगिक महामंडळे म्हणजे काय, हे संपूर्ण अभ्यासक्रम पंचायत राज मध्ये असणार आहे. ओके. त्यानंतर सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, हायजीन, आरोग्यशास्त्र. ओके. जे आता तुम्ही वेगवेगळ्या पदाकरिता सरळ सेवेच्या तयारी करत आहात त्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो आणि त्याचे प्रश्नाची उत्तर देऊ शकतो, असे एकंदरीत तुमचे 8 टॉपिक आहेत पूर्व परीक्षेकरिता. म्हणजे साधारणतः जर बघायला गेलं, काही टॉपिक वरती 15 क्वेश्चन, काही टॉपिक वरती 10 प्रश्न या ठिकाणी एका विषयावरती असणार आहेत. तर हा झाला तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण दिलेला आहे. त्यानंतर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. जे विद्यार्थी शेवटपर्यंत हा लेक्चर जो व्हिडिओ आहे बघणार आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे. 400 गुणाकरिता हा पेपर तुमचा घेतला जाणार आहे. एकूण 2 पेपर असणार आहेत. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे सर्व पदाकरिता एकच परीक्षा. याचा जो रेशो आहे 5200 जागा, म्हणजे आपण जर आरटीओच्या जर जागा सोडल्या तर आपल्या 5200 आहे, त्याला गुणिला 16 एका जागेकरिता 16 पट उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरवले जातात. तर त्याच्या रेशोनुसार किमान याचं जर आपण केलं तर 82,000 विद्यार्थी पूर्व परीक्षेमध्ये पात्र ठरू शकतात. आणि पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे 100 पैकी साधारणतः 45-50 च्या जवळपास लागू शकतो. ओके. त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला चान्स मिळणार आहे. मुख्य परीक्षेकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात. त्यामध्ये 2 पेपर असतील, पेपर 1 आणि पेपर 2. तर तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये, तर त्यामध्ये लगेचच दुसऱ्या एक आहे ते आपण काढूया याच्यामध्ये. एकच सेकंद. बघा आता ग्रुप सी मध्ये आणि ग्रुप बी सेम सिलेबस आहे. यामध्ये पेपर 2 आहेत ते आपल्याला बघायचे. त्या ठिकाणी मुख्य परीक्षेचे काय काय दिलेलं आहे बघा. मराठी आणि इंग्रजी हा पेपर फर्स्ट असेल तुमचा. मराठी आणि इंग्रजी, मराठीचे 50 प्रश्न आणि 100 गुण आणि इंग्रजीचे 50 प्रश्न 100 गुण. दर्जा 12वीचा मराठीचा आणि इंग्रजीचा पदवी असणार आहे. 1 तासाचा वेळ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये हा पेपर कंडक्ट केला जाणार आहे तुमचा. आणि सेकंड पेपर आहे तो सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. 100 प्रश्न 200 गुण. पदवीचा दर्जा असेल. दोन्ही लँग्वेज मध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न विचारले जातील. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये सुद्धा पेपर असणार आहे हा. ओके. म्हणजे 200 400 गुणांचा तुमचा मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेचा कट ऑफ यामध्ये फक्त म्हणजे मार्क या ठिकाणी इन्क्लूड केले जाणार नाही. फक्त मुख्य परीक्षेच्या मार्क वरती तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. चुकीच्या उत्तराकरिता मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा 1/4 सिस्टीम आहे. आता सिलेबस खूप सोपा आहे, ज्याचा तुम्ही सरळ सेवेला अभ्यास केलेला आहे. मराठी आणि इंग्रजी यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी वाक्प्रचारांचा अर्थ, उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे. त्यात इंग्रजीमध्ये सुद्धा कॉमन व्होकॅब, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ओके. त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य शब्द चाचणीमध्ये सेम विषय आहे, जे की आपण आता माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
घेतलेला आहे. अंकगणित, सांख्यिकी, चालू घडामोडी जो पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास केलेलाच आहे त्याच परत इथं करायचं आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती अचूकपणे आणि लवकर उदाहरणे सोडू शकतो तो आजमावण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी. त्यानंतर भारतीय संघ राज्य व्यवस्था, राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था असेल यामध्ये पूर्ण महत्वाचे जे टॉपिक आहेत राज्यघटनेचे, महत्वाची कलमे, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क आपण जे घेतलंय, स्वातंत्र्य, न्यायपालिका, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्यपाल, ओके, हे सगळं असणार आहे. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सामाजिक आर्थिक जागृती म्हणजे 1885 पासून ते 1947 पर्यंत इतिहास आपल्याला करायचा आहे. महत्वाचे समाज सुधारक, त्या व्यक्तींचं कार्य. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील जागृत वर्तमानपत्रे प्रसिद्ध, समकालीन चळवळी, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर काही समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. त्यानंतर भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्र भूगोल, यामध्ये प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठारे म्हणजे काय, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वनसंपत्ती, खनिज संपत्ती, मानवी भूगोल, सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतरण, त्याचा उगम. त्यानंतर पर्यावरण हा एक टॉपिक तुम्हाला इन्क्लूड असणार आहे की यामध्ये मानवी विकास आणि पर्यावरणाचा संबंध काय, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे विशेषतः वनसंधारण, जागतिक विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य आणि राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था. त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, दूरसंवेदन, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्राचा समावेश असेल. त्यानंतर अर्थशास्त्र आणि नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सहकार म्हणजे काय, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, उद्योग व सेवा क्षेत्र, भारतीय अर्थव्यवस्था, त्यासमोरील आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, असे एकंदरीत एवढे पॉइंट आहेत. हे तुम्हाला मी विषय सांगितलेले आहेत. 9 टॉपिक आहेत पेपर सेकंड मध्ये. पेपर फर्स्ट मध्ये फक्त काय असणार आहे, पेपर फर्स्ट मध्ये मराठी आणि इंग्रजी विषय, पेपर फर्स्टला 100 गुण आणि पेपर सेकंडला 100 गुण, असे 400 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. प्रत्येक पेपरला 1 तासाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि तलाठीकरिता सुद्धा हाच सिलेबस आहे, पूर्वचा सांगितला आणि मुख्यचा सुद्धा सांगितलेला आहे. तर त्याकरिता तुम्हाला या पूर्व आणि मुख्य परीक्षेची, पूर्व आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे 25 ऑक्टोबर, आणि त्यानंतर मुख्य परीक्षा साधारणतः पुढच्या वर्षी असेल. त्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यानंतर तुमची मुख्य परीक्षा असते. अशा दोन्ही परीक्षेच्या, पूर्व आणि मुख्य परीक्षेची परिपूर्ण तयारी करून या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अकॅडमी, अभिजित सर्स अकॅडमी मध्ये नवीन बॅच आपण ग्राम महसूल अधिकारी पदाकरिता सुरू करत आहोत. याची वैशिष्ट्य आहे PYQ MCQ सराव, सर्व विषय अगदी चांगल्या प्रकारे विद्यार्थी सर आणि मॅडम मार्फत, टेक्निकल जी फॅकल्टी आहे त्यामार्फत शिकवले जाते. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघू शकता. आणि जॉईन होण्याकरिता 9823442663 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.